नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। मातंग समाज आक्रमक, महापुरुषांच्या बद्दल विक्रम राठोड यांचे अपशब्द। विक्रम राठोड यांना तडीपार करा, मातंग समाजाची एसपींकडे मागणी। सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर शहरामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जात होती। या जयंती उत्सवानिमित्त पूर्ण अहिल्यानगर शहरामध्ये मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीमध्ये सर्वच महापुरुषाच्या जयंती साजऱ्या केल्या जातात, पण कुठेतरी गालबोट लागले नाही पाहिजे, त्यासाठी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असतो। तसाच एक प्रकार घडवून आला आहे, तो म्हणजे अण्णाभाऊ साठे जयंती सुरू होती चितळे रोड या ठिकाणी। मिरवणूक आली आणि विक्रम राठोड यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अपशब्द वापरून समाजाला शिवीगाळ केली। त्यामुळे समाज आक्रमक झाला आहे, समाजाची भावना दुखावली आहे। त्यामुळे समाजाने विक्रम राठोड यांच्यावर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल केला आहे। विक्रम राठोड आणि यांचे टोळके आई बहिणींना छेडत असतात असे मातंग समाजाचे म्हणणे आहे। मातंग समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे की विक्रम राठोड हा माजी आमदार अनिल राठोड यांचा मुलगा आहे। याचा बाप हा अवैध धंदे करत होता आणि आता सध्या मुलगा सुद्धा अवैध धंदे करत आहे। त्यामुळे हा प्रत्येक समाज बांधवांची, महापुरुषांची छेडछाड करत असतो, विटंबना करत असतो। त्यामुळे समाजाच्या भावना दुखावतात, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम हा करत असतो। त्यामुळे त्याला तडीपार करावी अशी मागणी मातंग समाजाने एसपींकडे केली आहे। त्यांनी सांगितले आहे की कोणताही कार्यक्रम असेल तर कार्यक्रमाच्या अगोदर विक्रम राठोड याला 2 दिवस तडीपार करावे अशी मातंग समाजाची मागणी आहे। नक्की मातंग समाजाचे नेते काय म्हणाले ते आपण पाहूया राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। कोण तो हरामखोर विक्रम राठोड आहे, तरी आमचा बाप असणारे, मातंग समाजाची अस्मिता असणारा, मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती त्यांनी अडवली आणि तिथल्या काही तरुणांना मारहाण केली। ठीक आहे, त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, चूक कोणाची नाही मला माहित नाही। परंतु विक्रम राठोड आपल्या कुटुंबाचा तुम्ही इतिहास अगोदर समजून घ्या। तुमचे वडील अनिल राठोड या नगर शहराला दारू, मटका, जुगार सगळे व्यवसाय अनिल राठोडनी शिकवलेले आहेत। या नगर शहरातल्या 2 नंबर धंद्याचा संस्थापक अध्यक्ष म्हणून अनिल राठोडकडे पाहिल्या जात होतं, तरी या भोळ्या भाबड्या जनतेने 30 वर्षापासून त्यांचं नेतृत्व स्वीकारलं। आणि तसं तर आमचा बाप हा तसा नाहीये, आमचा बाप हा महापुरुष आहे। अण्णाभाऊ साठेची त्यांची कल्पना होऊ शकत नाही। आणि तुझ्यासारख्या बापाला जर आमच्या नगर शहरातली जनता जर स्वीकारते, तर या अशा ऐतिहासिक असणाऱ्या महापुरुषाला, सकल मातंग समाजाचं दैवत असणाऱ्या अण्णाभाऊ साठेची जयंती तू बंद पाडली। हरामखोर, तुझा हा जो प्रकार केलेला आहे तो खूप निंदनीय आहे। आणि म्हणून आता एसपी साहेबाला आम्ही या ठिकाणी समाजाच्या वतीने शिष्टमंडळ भेटलेलो आहेत आणि आम्ही एसपी साहेबाला सांगितलंय की चितळे रोडवरून जाताना मातंग समाज हा सोडून द्या, अण्णाभाऊ साठेची जयंती हा विषय बाजूला ठेवा। परंतु कुठल्याही महापुरुषाची जयंती ज्यावेळेस चितळे रोडवरून जाते, सामाजिक कार्यक्रम ज्यावेळेस तिथून उत्सव त्यावेळेस त्या ठिकाणी चितळे रोडवरून जातो, त्यावेळेस हे विक्रम राठोड, हे गुंड प्रवृत्तीचा असणारा, जातीवादी असणारा विक्रम राठोड याचं टोळकं त्या रस्त्यावर थांबतं आणि आया बहिणीची छेडछाड करण्याचं काम या विक्रम राठोडचं टोळकं करतंय। आणि म्हणून आम्ही एसपी साहेबाला सांगितलंय की ज्यावेळेस सामाजिक उपक्रम हे चितळे रोडवरून जात असताना 2 दिवस अगोदर त्याला कल्पना द्यायची आणि त्याला 2 दिवस जोपर्यंत उत्सव साजरा होत नाही तोपर्यंत त्याला तिथून तडीपार करावं अशी मागणी आमची आहे। आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला। पोलीस प्रशासनाचा मी या ठिकाणी आभार मानतो। आणि म्हणून सकल मातंग समाजाच्या वतीने आमची अशी विनंती आहे की लवकरात लवकर विक्रम राठोड आणि त्याच्या टोळक्यांना अटक करावी, एवढी आमची मागणी आहे। एवढं
बोलतो. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.